यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त उडीद डाळ, तांदूळ आणि डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यात पाणी ओतून ठेवायचे, भिजण्यासाठी पाणी ओतून ठेवायचे. हे आपण 2 तास असे झाकण ठेवून घेऊया, भिजायला ठेवूया. 2 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपले फुलले हे तांदूळ आणि डाळ. तर लगेचच ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. पाणी थोडंच टाकायचं, जास्त पाणी आधी टाकायचं नाही, लागेल तसं नंतर पाणी टाकू आपण. छान मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सर मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. बघू शकता अशी छान मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. अशीच आपण पेस्ट तयार करायची. तयार झालेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्यायची. बाकीचे पण उरलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून अशीच पेस्ट तयार करून घ्यायची. तुम्ही बघू शकता असं पातळ असं बॅटर बनवायचं, जाडसर बनवायचं नाही. आपले डोसे कसे अगदी छान मऊ मऊ लुसलुशीत होतात. आता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी बॅटरची ठेवायची. चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकून चांगले हलवायचे, एकजीव करायचे. टाकून चांगले हलवायचे आणि झाकण ठेवून 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवायचे. तर आपण चटणी बनवू. चटणीसाठी लागणारं साहित्य: खोबरं, 2 हिरवी मिरची, लसणाच्या 5-6 पाकळ्या, थोडी कोथिंबीर, थोडे शेंगदाणे, त्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचे. बघू शकता आपली छान पेस्ट बनवून तयार आहे. आता ह्याला फोडणी देऊ. पेस्ट एका भांड्यात काढून घेऊ. लागेल तसं पाणी टाकू. तुम्हाला जशी हवे असेल तसं, तुम्हाला जर थिक हवे असेल तर थिक करा, तुम्हाला जर पातळ हवे असेल तर पातळ करा. मी अशी करणार आहे. चांगलं एकजीव करून घ्या, असं चांगलं हलवून घ्या. आता याला आपण छान तडका देऊ. तुमच्याकडे असं भांडं असेल तर तुम्ही अशा भांड्यामध्ये तडका देऊ शकता, नाही तर पातेल्यात पण दिलं तरी चालेल. माझ्याकडे हे मी ह्यात देते. चांगलं हे गरम होऊ द्या. मग आपण ह्यात तेल टाकू. भांडं छान गरम झालं. आता आपण ह्यात तेल टाकून घेऊ. मी 1.5 चमचा तेल टाकणार आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. छान तेल गरम होऊ देऊ. आता बघू शकता तेल छान गरम झालेले आहे. आता यात मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली मग त्यात जिरे टाकून घेऊ.
जसा कढीपत्ता, थोडीशी हळद. आता हा तडका आपण चटणीमध्ये छान हलवून घेऊ. चवीनुसार मीठ टाकू. छान मस्त हलवून घेऊ. आपली चटणी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता डोशाचं पीठ छान मुरलेलं आहे, छान भिजलेले. आता आपण याचे डोसे बनवून घेऊ. बनवण्यासाठी आधी गॅस चालू करू. गॅसवर डोशाचा तवा ठेवू. आता चांगलं तव्याला गरम होऊ देऊ. बघू शकता तवा छान कडकडीत गरम झालेला आहे. आता तव्याला तेल किंवा तूप लावू शकता. मी तेल लावत आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकता. सगळीकडे असं पसरवून घेऊ, म्हणजे आपला डोसा तव्याला चिटकणार नाही. बॅटर टाकून घेऊ डोशाचं. छान छान असं बॅटर टाकू. छान अलगद हाताने असं प्रेस करा. गोल गोल छान फिरवून घ्या. बघू शकता आपला डोसा किती छान दिसतोय. छान करा. तुम्हाला थिक हवं असेल तर थिक करा. मला असं जाडच आवडतं. आणि असं 2 मिनिटानंतर असं झाकण ठेवून देऊ. गॅस मीडियम करू. मिनिट झालेलं आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. बघू शकता आपला डोसा किती छान दिसतोय. मला साईडनं तेल सोडायचं तर असं छान साईडनं तेल सोडा. बघू शकता डोसा किती आपल्या आपण असा हे झाला वर आला. आता आपण ह्याला उलटण्याने काढून घेऊ. मला तेल जास्त आवडत नाही म्हणून मी तेलाचा वापर कमी करते. बघू शकता किती छान दिसतं. ह्या साईडने पण एखाद मिनिट आपण परतून भाजून घेऊ. बघू शकता किती छान कुरकुरीत डोसा आपला दिसतोय. डोसा बनवून तयार आहे. तर असे सर्व डोसे बनवून घेऊ. बघू शकता आपला दुसरा पण डोसा असा मस्त छान बनवून तयार आहे. साईडनं तेल सोडू शकता. असं छान कुरकुरीत डोसा तयार आहे. असंच गरम गरम आता खायला घ्यायचं. थंड झाल्यावर डोसा चांगला लागत नाही. आपला डोसा तयार आहे. बघू शकता किती क्रंची डोसा तयार झाला आहे आपला. मस्त छान खात राहा.